फ्रेंड्स, रातचा ब्लॉग सुरुवात होते डायरेक्ट संध्याकाळी पप्पा गावावरून आलेले. गावावरून येताना ना गुळ घेऊन आलेले. हा गुळ एकदम भारी असतो. हे एक होता पावडर गुळ आणि हे होती छोटी छोटी भेगी होती गुळाची. पप्पांनी ना एवढा सारा भाजीपाला आणलेला आणि हे गावरान अंडी देखील आणलेली गावावरून. त्यानंतर आहे ना आम्ही हरभरा लावलेला तो शेतात. तो हरभराही आलेला, तो सुकलेलाही. आणि आज पप्पांचा बर्थडे होता म्हणून इकडे आज स्पेशल मेन्यू होता. भात शिजत होता आणि आज स्पेशल मेन्यू म्हणजे पनीर होता. आणि इकडे ग्रेव्ही शिजत होती आणि एक साईडला आहे ना मम्मी लगेच चपात्या करत होती. कारण आहे ना रितू झोपलेला आणि आम्हाला आहे ना पटापट जेवण करायचं होतं आणि मग केक कापायचा होता. कारण की रितू जर जागा असला ना तो आम्हाला कोणालाच जेवून देत नाही. मम्मी ती चपाती करत होती आणि मी ना पटकन इथे सॅलेड कापून घेतला. तर सॅलेडमध्ये तर काही नव्हतं, म्हणजे गाजर कापला, काकडी कापली आणि कांदा कापला. तोपर्यंत इकडे सर्व जेवायला घेतलं होतं आणि पटकन आहे ना जेवून घेतलं. कारण जसं की तुम्हाला साईडला रितू झोपलेलाच आणि इकडे समोर आहे ना टी व्ही चालू होती. आता रितू तर काही जास्त वेळ झोपणार नव्हता, तो उठलाच आमच्या जेवणाच्या मध्येच. जेवण केलं कसं तरी. त्यानंतर आहे ना हे ग्रेप्स आणलेले गावावरून, ते ना रितूला असं थोडंसं टेस्ट करत होतं. त्याची रिॲक्शन आहे ना खूपच फनी होते. त्यानंतर आहे ना आम्ही ना केक कटिंगसाठी घेतले. ते तर इथे केक ठेवला, थोडंसं असं ताट केलं आरतीचं आणि ना मम्मीने सर्वात अगोदर पप्पांना ओवाळलं. त्यानंतर रिधू आणि पप्पा तर असेच, रिधूने ना गिफ्ट घेऊन ठेवलेलं आणि तो पप्पाला देतच नव्हतं, त्याला तोंडात घालायचं होतं. त्यानंतर आहे ना अक्षय इथे ओवाळत होते आणि तिने आहे ना हे काहीतरी ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवलेलं ती देत होती पप्पांना. आणि इथे पटकन केक कटिंग झाली आणि आम्ही सर्वांनी एक एक करून आहे ना पप्पांना केक भरवला. त्यानंतर आता इथे मम्मीने भरवला, पप्पानी भरवला, मावशीने भरवला, मी पण भरवला. त्यानंतर मी गिफ्ट घेऊन आलेली. तो गिफ्ट मी पप्पांना दिला. आता तुम्ही गिफ्टमध्ये बघच काय, आता गिफ्टमध्ये होतं ते होता हा परफ्यूम. तर हा पप्पांना तर आवडलाच होता. आणि त्यानंतर आहे ना मी हे पावची बनवलेलं आणि त्यामध्ये ना पैसे ठेवलेले, ते पप्पांना दिलं. आणि असंच होता आमचा दिवस. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.